नमस्ते, मी मिसेस सुषमा ठाकरे, वास्तुविशारद, लाल किताब रीडर, डाउझिंग मास्टर आणि टॅरोट कार्ड रीडर। आज हा व्हिडिओ स्पेशली मी विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी करते आहे। आज 4 मे नीटची एक्झाम आहे, पुष्य नक्षत्र आहे, नक्षत्र फार उत्कृष्ट आहे। बघा, जर विद्यार्थ्यांची कुंडली पाहिली तर 5वं स्थान हे शिक्षणाचं असतं, एज्युकेशनचं असतं। ते लाल किताबच्या द्वारे 2, 5, 9, 11, 12 हे गुरुची स्थान आहे। तिथे सूर्य असला तरी चालेल, गुरुचे मित्र असेल तरी चालेल, पण जर शत्रू येऊन बसले तर विद्यार्थ्यांना मेहनत किती पण घेतली तरी यश प्राप्त होत नाही, किंबहुना ते त्या गोलपर्यंत जाऊ शकत नाही। अशा वेळेला घरातलं वातावरण हे फार चांगलं असावं, हेल्दी असावं। विद्यार्थ्यांना इतकं पण कंटाळवाणं होऊ नये की घरातलं वातावरण खूप जर नाराज असेल तर घरी येऊ नये असं वाटतं विद्यार्थ्यांना। अशी पालकांनी पण वेळ आणू नये विद्यार्थ्यांवर। बघा, आपण विद्यार्थ्यांना पैसा लावलेला आहे, 3-3 लाख 5-5 लाख काही ठिकाणी फीज असतात प्रायव्हेटच्या। ही इच्छा आपली असते की माझ्या मुलांनी खूप चांगलं शिकावं, एम्समध्ये ॲडमिशन मिळावी, गव्हर्नमेंटला मिळावी, प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते। पण पोझिशन्स खूप कमी असतात। 15 लाखाच्या वर विद्यार्थी एक्झामला बसलेले आहे आणि आता विद्यार्थी आत गेलेले आहे, पालक बाहेर बसलेले आहे। तुम्ही सर्वजण व्हिडिओ बघत आहे, पण हा व्हिडिओ आवर्जून तुम्ही बघा। आणि मी जे काही खूप महत्त्वाच्या टिप्स देणार आहे लाल किताबच्या, आणि त्या तुम्ही आत्मसात करा। बघा, एक मेटाफिजिक्स असतं। आता मेटाफिजिक्समध्ये जी तुम्ही अफर्मेशन युनिव्हर्सला देता ते रिफ्लेक्ट होऊन तुमच्या मुलांच्या मस्तिष्कवर म्हणजे न्यूरॉन्सवर जाणार आहे आणि तसं ते मुलं काम करणार आहेत। तुम्ही मुलांना अशा अफर्मेशन द्या की त्यांनी जो काही अभ्यास केलेला आहे तो त्याला आठवत आहे, तो व्यवस्थित सॉल्व करत आहे, ॲक्युरेसी आहे त्याच्या उत्तरांमध्ये, आणि जे नको आहे ते प्रश्न तो सोडवणार नाही आहे। आणि तुमचं जे गुरु असेल, कारण 5व्या स्थानात जर गुरु असेल तर फार बेस्ट आहे। पण तुम्ही जर जे गुरु केले असेल किंवा तुमची जी कुलदैवती असेल, जसं आमची कुलदैवी कुलस्वामिनी आमची तुळजाभवानी आणि खंडोबा दैवत आहे, तर त्यांचं नामस्मरण करा। ज्यांची महालक्ष्मी आहे, काही लोकांची रेणुका माता असेल, काही लोकांची सप्तशृंगी माता असेल, आणि जर नसेल आठवत तर तुमच्या आईवडिलांचं नामस्मरण करा। सर्व धर्मांच्या लोकांसाठी हा मी करते आहे व्हिडिओ। तुम्ही तुमच्या गुरूंचं नामस्मरण करा आणि तुम्ही त्यांना सांगा की माझ्या मुलाला जो काही आता परीक्षेचा पेपर तो देणार आहे, 2 वाजता हा पेपर सुरू होणार आहे, तेव्हा तुम्ही त्याला आशीर्वाद द्या। पितराय नमः, वास्तुदेवताय नमः आणि मातृपितृभ्यो नमः म्हणून नमस्कार करा। आणि त्याला ग्रह जर अनुकूल नसतील पण तरी त्याला फेवर करा, अशी तुम्ही प्रार्थना करा। ही प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि निश्चितपणे तुमच्या मुलांना यश मिळणार आहे, तुम्ही यशस्वी होणार आहे। मुलं जी डॉक्टर होणार आहे ती देशासाठी होणार आहे आणि देशासाठी कार्य करा। बघा, एक डॉक्टर कितीतरी पेशंटला बघतो। मुंबईत अशी परिस्थिती आहे की आमचे एक डॉक्टर आहेत दादरला, रात्रीचे 2-2 वाजेपर्यंत ते असतात, जोपर्यंत पेशंट आहे तोपर्यंत ते असतात। फीस पण कमी आहे। आपल्या पाल्याने हे शिकवा की तुम्ही फीस कमी घ्या पण जास्तीत जास्त गोरगरिबांची सेवा करा। हा मेसेज जर तुम्ही युनिव्हर्समध्ये पाठवलात तर निश्चितपणे युनिव्हर्समधले जे एंजल्स असतात ते आपल्याला हेल्प करतात आणि तुमच्या मुलांना बरोबर आठवणार आहे, प्रश्नाची उत्तरामध्ये ॲक्युरेसी येणार आहे। आणि ज्यांचे विद्यार्थी 600च्या वर आहे, 650 पर्यंत जातात, ते 670 पर्यंत जातील। जे 500 होते ते 550 पर्यंत जातील, जे 400 होते ते 450 पर्यंत जातील। आणि जर विद्यार्थ्यांना खूप कमी असेल 300च्या आतमध्ये तर ते निश्चितपणे पुढल्या वर्षी पण ते तयारी करू शकतात। आणि जर तुम्हाला काही अजून काही माहिती हवी असेल तर माझा मी नंबर देते आहे, माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। निश्चितपणे तुमच्या मदत करायला मला आवडेल। मी वास्तूत देखील चेंजेस करते आणि विद्यार्थ्यांना कसोटीने मी यशस्वी कसे होतील यासाठी मार्गदर्शन करते। विद्यार्थी हा माझा आवडता घटक आहे, कारण देशाची जी धुरा आहे ती या उगवत्या पिढीवर आहे, त्यांच्या खांद्यावरच हे राहणार आहे सर्व जबाबदारी। आणि देशासाठी जर उत्कृष्ट डॉक्टर द्यायचे असेल तर निश्चितपणे आपल्याला सर्वांना मिळून काम करायचं आहे आणि तुमच्या विद्यार्थ्यांना भरघोस यश मिळो अशी मी प्रार्थना करते। झालेली सेवा मी स्वामी समर्थ चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।